एल्फिन्स्टन पूल बंद केल्याचा फटका एसटीच्या प्रवाशांना बसणार। पूल बंद केल्यामुळे परळ आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या मार्गामध्ये बदल, बसच्या तिकिटात वाढ केली जाणार। शहरातील नागरिकांना स्वच्छ हवेचा अधिकार, सरन्यायाधीश भूषण गवई यांची सुनावणी वेळी टिप्पणी। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये बेळगावमध्ये अमानुष मारहाण करत तरुणाचं अपहरण, पत्नीच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। पत्नी दिया ननवरे हिच्या पूर्व पतीनं अपहरण करून आणल्याची संशय। मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरीला 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा। पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगलीमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता। अमेरिकेच्या स्टेट ऑफ आयोवा सोबत महाराष्ट्राचा करार, तर अमेरिकेचे आयोवा राज्य कृषी तंत्रज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगत करार झाल्यामुळे मोठा फायदा होणार, फडणवीसांची माहिती। इंग्लंडनं मोडला भारताचा T20 क्रिकेटमधील सर्वात मोठा विक्रम। T20मध्ये 304 धावांचा डोंगर उभारत भारताचा 297 धावांचा विक्रम मोडीत। दक्षिण आफ्रिकेवर 146 धावांनी इंग्लंडचा विजय। वर्ध्यातील हिंगणघाट परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा, 30 ते 40 घरांमध्ये पाणी शिरलं। घरात पाणी गेल्यामुळे घरगुती साहित्याचं नुकसान। पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। 2023 मधील हिंसाचारानंतर पंतप्रधान पहिल्यांदाच मणिपूरच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। 15,000 शिपायांची भरती करण्यात येणार। भरतीमध्ये 2022 ते 25 पर्यंत संबंधित पदाची वयोमर्यादा ओलांडलेल्यांना आणखी एक संधी मिळणार। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।